आणि म्हणून विशेष करून पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसाठी आजचं वचन वाचत आहे. तर या ठिकाणी म्हटलंय, तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहे, त्यावर त्याने दुनिया ठेवलेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये असे अगणित लोकांचे जीवन आणि उदाहरणं आम्हाला पाहावयास मिळतात. ते शून्य होते, त्यांच्या जीवनामध्ये अशा विशिष्ट अशा काही गोष्टी नव्हत्या, ते आर्थिकतेने संपन्न नव्हते, ते चांगल्या वरिष्ठ स्तरावरचे काही नव्हते. परंतु ज्यावेळेस ते देवाबरोबर जोडले गेले ना, देवाने त्यांना नेहमी वरच्या स्थानावर ठेवलं. म्हणून परमेश्वर हा, जसं रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलंय, त्याच्यावर विश्वास ठेवणारा लज्जित होत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवणारा लज्जित होत नाही. अब्रामाचं जीवन जर आम्ही पाहिलं, हा साधारण असणारा अब्राहम ज्यावेळेस देवाशी जोडला गेला, त्याच्या जीवनामध्ये संकट आले, त्याच्या जीवनामध्ये त्याला वाट पाहावा लागली, त्याच्या जीवनामध्ये त्याला आपण खरे विश्वासणारे आहो परीक्षेच्या काळामध्ये सिद्ध करावं लागलं. आणि ज्यावेळेस तो देवाची वाट पाहून राहिला, देवाने त्याला एवढं ब्लेस केलं. सुरुवातीला म्हणण्यासाठी देखील त्याला पुत्र नव्हता, परंतु त्या अब्रामाला त्याने सगळ्या जगाचा बाप करून टाकलं. हे आमच्या परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून अनेकांना आशीर्वाद क्षणात हवे असतात. अनेकांना असं वाटतं की मी तूप खाल्लं म्हणजे मला रूप यायला पाहिजे, परंतु असं कधीही होत नाही. ज्यावेळेस आम्ही देवामध्ये चालतो आणि त्या चालण्यामध्ये प्रामाणिकता असते, त्या चालण्यामध्ये विश्वसनीयता असते, त्या चालण्यामध्ये देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असतं, आणि आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रथम स्थानी देवाला ठेवतो ना, ते लोक, ते विश्वासणारे, ते सेवक, ते सेविका, ते कधीच आशीर्वादापासून वंचित राहणार नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये नेहमी आम्ही प्रथम स्थानावर त्या देवाला ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे वाक्य किंवा हे वचन जे आता आपण वाचलं, हे अशा स्त्रीने म्हटलेलं आहे. तिथं हन्नेचं गीत म्हटलंय. कोणाचं गीत आहे ते? हन्नेचं गीत आहे. आणि या गीतामध्ये जर पाहिलं तर तिच्या जीवनामध्ये काय दुःख होतं हे तुम्हाला माहित आहे. तर तिला पुत्र संतान नव्हतं. तिची सवत नेहमी तिला चिडवत असायची. अनेकदा त्या स्थितीमध्ये असणाऱ्या महिला ज्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख येतं, त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशी परिस्थिती वाट्याला येते ना, त्यावेळेस त्यांची काय स्थिती आहे आपण जाणू शकत नाही. परंतु तिच्यासाठी तिला पुत्र नव्हता, तिला चांगला पती होता, तिला जगातल्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु तरीही देखील ती खऱ्या रीतीने आशीर्वादित नव्हती. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने तिला शमूएला समान पुत्र दिला, आणि शमूएला समान पुत्र दिल्यानंतर आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो, ती आपल्या गीतामध्ये काय म्हणते, तर ती म्हणते, तो कंगालास धुळीतून उठवतो. प्रेज द लॉर्ड. तो कंगालास धुळीतून उठवतो, तो दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो. म्हणजे जी आमची क्षमता नाही, जी आमची कॅपॅसिटी नाही, ज्या आमच्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी तो परमेश्वर आमच्यासाठी करतो, हा या वचनाचा अर्थ आहे. आणि म्हणून हे वचन किंवा हे गीत हन्नेने केव्हा म्हटलं, ज्यावेळेस तिचं जीवन आशीर्वादित केलं. त्याचनुसार आमच्याही जीवनामध्ये आमच्या साक्षी त्या लेवलच्या असायला पाहिजे. हालेलुया. आमच्या साक्षी त्या लेवलच्या असायला पाहिजे. स्तोत्र 2 मध्ये मला एक वचन अतिशय आवडतं, आणि ते वचन अशा प्रकारे सांगतं, तू राष्ट्र देखील माग, म्हणजे मी ते तुला वतना दाखल देईल. अब्रामाला उपरी म्हटलंय. अब्रामाला काय म्हटलंय? उपरी. ज्याला पाऊल ठेवायला जागा नाही, ज्याने आपलं घरदार सोडलेलं आहे, ज्याने आपला देश सगळं काही सोडलंय,
आणि त्या देवाच्या विश्वासावर ज्यावेळेस तो आला ना, परमेश्वराने त्याला उपरी न ठेवता जगातले राष्ट्र तर दिलेच, परंतु त्याच्या संततीला त्याने इस्रायल सोपून दिलं आणि त्या दिवशी त्याने त्या अभिवचनाची परिपूर्ती केली, नाही का? म्हणून ज्या व्यक्तीची क्षमता नाही त्या व्यक्तीला परमेश्वरने राष्ट्र काय करून दिले? वतना दाखल दिले. म्हणून आम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतो ना, आमच्या आत्मिक जीवनामध्ये नकारता किंवा नकारात्मक गोष्टी कधीही असता कामा नाही. होईल, परमेश्वर देईल, माझे दिवस बदलणार, माझे अश्रू परमेश्वर पुसणार, उद्या माझ्यासाठी आनंदाचा समय आहे. हे जे वाक्य आमच्या हृदयातून येतात ना, ते वाक्य विश्वासातून येतात. कसे येतात? आणि देवाचं वचन सांगतं, शास्त्र सांगतं, त्याच्यावर ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कधीच काळवणार नाही. म्हणून आमचा अशा देवावर विश्वास आहे ना, ज्याने एखाद्याचं सगळं काही संपलेलं असताना त्याला झिरो मधून उभं करून हिरो केलेला आहे. हालेलुया. म्हणून आमचा तो परमेश्वर देखील त्याच प्रकारचा आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहतो देव आम्हाला आशीर्वादित करतो, परंतु त्यासाठी आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान हे देवाला असणं गरजेचं आहे. आमच्या बोलण्यामध्ये ख्रिस्त नको, आमच्या कृतीमध्ये ख्रिस्त असायला पाहिजे, आमच्या आज्ञा पालनामध्ये ख्रिस्त दिसायला पाहिजे. आणि ज्यावेळेस असं जीवन आमचं त्या परमेश्वरला आवडतं ना, तो आम्हाला खाली ठेवत नाही, आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर ठेवतो. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो, मी तुला पुच्छ नव्हे तर मी तुला मस्तक बनवीन. हालेलुया. ज्यांचा भाव त्या परमेश्वरावर राहतो ते आशीर्वादापासून वंचित राहणार नाही, ते आजारपणामध्ये मरणार नाही. सैतानाने त्यांच्या जीवनामध्ये कितीही अटॅक केले तरीही तो त्यांना नष्ट करू शकणार नाही, कारण ज्यावेळेस सैतान आमच्यावर अटॅक करतो त्यावेळेस सांभाळण्यासाठी देखील तो पवित्र देव आपले दिव्य दूत आपल्या बरोबर पाठवतो आणि आमचं संरक्षण करतो. आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट आम्ही वचनामध्ये पाहतो, देव तुमच्या सध्याच्या परिस्थितीच्या पलीकडे पाहतो. देव आमच्या सध्याच्या परिस्थितीच्या काय पाहतो? पलीकडे पाहतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक उदाहरणं पाहावास मिळतात. आणि त्या उदाहरणामध्ये जर आम्ही पाहिलं तर शास्त्राचं पुस्तक आणि त्याचा अध्याय 6 त्या ठिकाणी आम्हाला एक अतिशय सुंदर उदाहरण पाहावास मिळतं. आणि त्या उदाहरणामध्ये जर आम्ही वाचलं तर 6 आणि त्याचा 11. मग परमेश्वराचा दूत 11 येथे येऊन योवाश अबिएजरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर काय यावे? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यानांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यानांच्या हातून सोडव. आमेन. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, गिदोनाचं जीवन आम्हाला या वचनामध्ये दिसतं. आणि ज्यावेळेस मिद्यानी लोक यायचे ते सगळं जे काही इस्रायल लोक शेतामध्ये पिकवायचे ते सगळे लुटून घेऊन जायचे. परंतु या गिदोनामध्ये आम्हाला एक चांगली गोष्ट दिसते की त्याला भीती होती, मिद्यानी लोक येतील आणि त्यांचा गहू वगैरे सगळं काही घेऊन जातील. आणि म्हणून तो गव्हाची काय करत होता? जोडणी करत होता, यासाठी की ते गहू काय व्हावे? वाचले जावे. बघा, ही कृती जगाच्या दृष्टीने क्षुल्लक असेल, परंतु या कृतीची अपेक्षा परमेश्वर करतो. हालेलुया. म्हणजे शत्रू येणार हे माहिती आहे, परंतु तरी देखील गिदोन ते गहू वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना देव सहाय्य करतो ना, जे सैतानाबरोबर लढायची तयारी ठेवतात.
आणि ज्यांनी अगोदरच शस्त्र टाकून दिले ना, त्यांच्या जीवनावर सैतान त्यांना सोडत नाही. म्हणून नेहमी ज्यावेळेस आम्ही एक पाऊल परमेश्वराच्या दृष्टीने उचलतो, त्यावेळेस हजारो पावलं ते देव आमच्या बरोबर उचलून आमच्या बरोबर युद्धासाठी तयार असतो. आणि म्हणून गिदोनाच्या जीवनामध्ये अजून एक गोष्ट आहे. गिदोन म्हणतो, जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे आमच्यावर का? अनेकदा आमच्या चुका असतात आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये संकट नेहमी असतात. आणि त्या चुकांकडे आम्ही न पाहता अनेकदा दोष देवाला लावतो. परंतु ज्यावेळेस आम्ही ऑब्झर्वेशन करतो स्वतःच्या आत्मिक जीवनाचं ना, त्यावेळेस आम्हाला समजून येतं की हे संकट माझ्या चुकीमुळे आहेत. दाविदाने व्यभिचार केला, त्याच्या अगोदर तो आशीर्वादित होता. परंतु ज्यावेळेस त्याने तो चूक केली ना, त्याचा मुलगा मरण पावला. मुलगा काय झाला? हे संकट सैतानाने नव्हतं आणलं, हे संकट दाविदाने स्वतः आपल्या घरात घेऊन आला होता. त्याच्यानंतर आम्ही वचनामध्ये पाहतो, तलवार त्याच्या पाठीमागे लागून राहिली, नाही का? आणि जीवनभर त्याला त्रासातून जावं लागलं. हे संकट कोणी आणलं होतं? दाविदाने आणलं होतं, नाही का? तसं आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाप करतो, ज्यावेळेस आम्ही चुका करतो, देवाला न आवडणारं जीवन जगतो, अशा दिवसामध्ये आजारपण आम्हाला कधीच सोडत नाही. अशा दिवसामध्ये दारिद्र्य आम्हाला कधीच सोडत नाही. अशा दिवसामध्ये आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जातो तिथं अपयश आम्हाला आल्यापासून राहत नाही. आणि याच्याहून आम्ही समजून घेणं गरजेचं, चूक देवाची नाही तर चूक कोणाची आहे? माझी आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, इस्रायल लोकांबरोबर देव होता आणि देवाने अनेकदा त्यांना दाखवून दिलं की मी तुमच्या बरोबर आहे. परंतु इस्रायल लोकांचं जे देवाच्या आज्ञा उल्लंघन करण्याचा स्वभाव कधी बदलला नाही. नेहमी देव त्यांच्या बरोबर चांगलं करायचा. इस्रायल लोकांमध्ये एक घाणखोड होती, ते देवाच्या विरोधात नेहमी कुरकुर करायचे. देव त्यांच्यासाठी चांगली कृती करायचा, हे नेहमी देवाला सोडून द्यायचे. देव त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार दाखवायचा, ते इतरत्र बाकीच्या गोष्टी करायचे. आणि यामुळे देवाने वचनामध्ये म्हटलंय की देवाने त्यांना सोडून दिलं आणि म्हणून त्यांना गुलामीत जावं लागलं. कशामध्ये जावं लागलं? हे देवाने त्यांना टाकलेलं नव्हतं. त्यांच्या कृतीमुळे, त्यांच्या कर्मामुळे, त्यांच्या पापामुळे कशामध्ये होते? ते गुलामगिरीमध्ये होते. आणि म्हणून अनेकदा आम्ही आमच्या जीवनाचंच परीक्षण करायला पाहिजे. मी चुकत आहे, मी काय करत आहे? चुकत आहे, आणि त्याचे प्रतिफळ मला भोगावं लागत आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो इथं हा व्यक्ती तो म्हणतो हे आमच्यावर का? नाही का? परंतु तिथं देवदूत त्याला काय म्हटलं? हे बलवान वीरा, तू तुझ्या काय वाक्य काय बोलतो त्याचे सटीक वाचायचं, नाही तर नाही वाचायचं. हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तिथं नाहीच विषय. तिथं वचनामध्ये म्हटलंय तू तुझ्या बळाचा वापर कर. नेहमी वाचत असताना आपल्या बायबलमध्ये कुठं आलंय, कुठं चाललंय याचंही आपलं ध्यान असायला पाहिजे. उगं काहीतरी भरडत चालायचं, कुठेही वाचायचं याला अर्थ नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलं देवदूत? हे बलवान वीरा, तू आपल्या बळाचा वापर कर आणि त्यांना काय कर? सोडव. परमेश्वर आम्हाला सहाय्य करतो, परंतु अपेक्षा कोणाकडून करतो? आपल्याकडून करतो ना. आपण उभं राहायला पाहिजे ना. देवाला गरज आहे ना आमची. आणि म्हणून तिथं तो म्हणतो हे बलवान वीरा, तू आपल्या बळाचा वापर कर. मग तो काय रडगाणं गातो? माझं कुळ काय, मी एकदम लहान घरातला, मी कॅपेबल नाही, मी हे करू शकत नाही. हे रडगाणं परमेश्वर ऐकू इच्छित नाही, नाही का? काही लोकांना जीवनभर फक्त रडायची सवय असते. परंतु मी तुम्हाला सांगेल, रडणारे रडत बसतात, परंतु लढणारे विजयी होतात. हालेलुया. रडणारे काय करतात? रडत बसतात, परंतु लढणारे विजयी होतात. आणि आत्मिक जीवन जगत असताना रडणारे व्हायचं नाही, लढणारे व्हायचं. हालेलुया. जे इफिस 6:12 नुसार आत्मिक युद्ध लढतात ना, त्यांचं जीवन परमेश्वर नेहमी आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर ठेवतो. परंतु जे आपले शस्त्र टाकून देतात ना,
त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये सैतान नेहमी काय करतो, त्यांना त्रासात टाकतो. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही वचन पाहतो, देवाने त्या गिदोनाला काय दिली, ताकद दिली. देवाने त्या गिदोनाला ऊर्जा दिली आणि तो म्हणतो रडू नको तर काय कर, आता लढ. आणि ज्यावेळेस त्याने निर्णय घेतला, तो म्हणतो तू देवच आहे याची मला खात्री दे, प्रमाण दे, नाही तर मी युद्धाला जाईल आणि माझा काय होईल, पराभव होईल. देवाने त्याला 2 वेळ चिन्ह दिले, मी तुझ्या बरोबर आहे. आमच्या जीवनासाठी किती चिन्ह तो देतो, अजून काय पाहणार. दृष्ट आत्मे निघालेले पाहिले, असंख्य लोकांच्या जीवनामध्ये झालेले चमत्कार पाहिले, अजून काय पाहायचं राहिलंय. अनेकदा विश्वास ठेवण्यासाठी हजारो चिन्ह पाहायची काही गरज नसती. देव अशा लोकांना सहाय्य करतो ना, जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये विश्वास ठेवतात. राहाब वेश्या, हिने काही कोणाला मेलेल्यातून जिवंत झालेलं नाही पाहिलं, परंतु हिच्या कानावर पडलं होतं इस्रायलचा देव सामर्थ्य आहे. आणि वचनामध्ये म्हटलंय तिने फक्त इस्रायलच्या हेरांची फक्त काय केलं, संरक्षण केलं. आणि देवाने त्याचं इतकं मोठं प्रतिफळ तिला दिलं ना, आम्ही पाहतो तिचं नाव आज सन्मानाने घेतलं जातं, नाही का. म्हणून आमच्याही जीवनामध्ये वयाने आम्ही किती वाढलो याच्यावर आमचा विश्वास अवलंबून असायला पाहिजे. जेवढं आमचं वय वाढलं तेवढा आमचा विश्वासाचा स्तर नको का, नको का. प्रभू मध्ये मी 20 वर्षापासून आहे, काय दिवे लावले. विश्वासाचा स्तर नको का त्या लेवलचा. नरड्या इतकं संकट जरी आले ना, त्या मनुष्याच्या मुखात असेल, माझा प्रभू दलदलीच्या चिखलातून काढून माझी पावले या खडकावर स्थिर करण्यासाठी समर्थ आहे. ज्याच्या मुखातून हे शब्द येतात ना, ते आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर असतात. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगो तशाच विचाराचे. राजा म्हटलं नमन कर, ते म्हटले होणार नाही. तो आमचा प्रभू आम्हाला वाचवा अथवा न वाचो, परंतु देवाच्या आज्ञेचं उल्लंघन आमच्या हातून घडणार नाही. आणि ज्यावेळेस आम्ही वचनामध्ये पाहतो, ते शद्रक मेशक अबेदनगो त्या कारणामुळे अग्नीमध्ये जाण्यासाठी तयार झाले, परंतु त्यांच्यामध्ये विश्वास होता, तो आहे. हालेलुया. आमच्याही जीवनामध्ये तो विश्वास असायला पाहिजे, तो आहे. आणि ज्यावेळेस तो विश्वास असतो ना, स्तोत्रकर्ता विनाकारण म्हणत नाही की मृत्यू छायेच्या दरीतूनही थंडी ताप आली, मरण काय नुमी, थोडं काही झालं मरण काय नुमी, ही नकारात्मकता सैतान देतो. हालेलुया. परंतु ज्यावेळेस आम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवतो, ज्यावेळेस आमचा विश्वास त्या परमपवित्र देवावर असतो ना, तर त्यावेळेस आमचा आजार पण आम्हाला विशेष वाटत नाही. तर आमच्या मुखात हे शब्द असतात, अरे मेलेल्यांना देखील जिवंत करण्यासाठी माझा प्रभू समर्थ आहे. हालेलुया. त्याला काय म्हटलंय, विश्वास म्हटलंय. आणि मग तोच तर असेल ना, मग भीती कसली, चिंता कसली, टेन्शन कसलं, सगळं त्याच्यावर टाकलं ना, तो पाहून घे, नाही का. अब्राम म्हटला तो पाहून देईल, तसं आम्ही म्हणायला पाहिजे तो पाहून घेईल. हालेलुया. कारण तो आमचा स्वर्गीय बाप आहे आणि आमच्या डोळ्यात अश्रू असावे अशी कदापि त्याची इच्छा नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो शद्रक मेशक अबेदनगो अग्नीमध्ये जाण्यासाठी तयार झाले. आणि ज्यावेळेस ते अग्नीमध्ये पडले, वचन सांगतं त्यांच्यामध्ये अजून एक राजाला दिसू लागला. आणि राजा म्हणतो आता 3 नव्हे, आता किती आहे, 4 जण आहे. आणि चौथ्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. अरे ज्यावेळेस आम्ही अग्नीमध्ये असताना तो देवपुत्र त्या शद्रक मेशक अबेदनगोला वाचवण्यासाठी येतो, तर ज्यावेळेस आम्ही संकटामध्ये असू, तो देव हल्लेलुया शांत बसेल का स्वर्गामध्ये. हल्लेलुया. आणि म्हणून आमचा श्रद्धा देखील तेवढीच त्या देवावर असायला पाहिजे. देवाने त्यांना अशा रीतीने बाहेर काढलं की जे त्यांना टाकणारे होते ते तिथं जळून मेले,
परंतु शद्रक, मेशक आणि आबेदनगो यांचा एक केस देखील जळाला नाही, नाही का? मग हे अनुभव जे आहेत, या साक्षी ज्या आहेत, हे उदाहरणं जे आहेत फक्त ऐकण्यासाठी आहे का? त्याच्याद्वारे विश्वासाचा स्तरच वाढायला पाहिजे, नाही का? म्हणून आम्ही वचनामध्ये पाहतो की जे आम्ही आत्ता वाचलो, पहिला शब्द काय? तो परमेश्वर तुमच्या सध्याच्या परिस्थितीच्या पलीकडे पाहतो, नाही का? मग गिदोनन ते गुलामीत होते, गिदोनन ते संकटात होते, गिदोनन ते घाबरलेले होते, परंतु देव त्या स्थितीकडे पाहत नव्हता. गिदोनन ते विजय होत आहे हे देव पाहत होता, नाही का? म्हणून आमच्या विजयामध्ये देव आनंद करतो. हालेलुया. मग हजारो लोक गेले, किती गेले त्याच्याबरोबर? आणि देवाला हजारोंची गरज आहे का? मुठभर लोक घेऊन गेला तो, आणि त्या लोकांनी लाखो लोकांवर विजय मिळवला. हालेलुया. म्हणून कधीही स्वतःला कमी समजायचं नाही, नाही का? कधी स्वतःला, तुम्ही भले कुटुंबामध्ये एकटे असा विश्वासणारे, परंतु तुमच्या त्या विश्वासाद्वारे स्वर्गीय बाप तुमच्या बरोबर राहतो हा विश्वास नेहमी बाळगत जा. हालेलुया. आणि त्या विश्वासाकरवी काय होतं? स्तोत्रकर्ता म्हणतो, मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो ना, अरिष्टाचं नाव नाही घेतलं, तो म्हणतो कसल्याही अरिष्टाच भिणार नाही. का भिणार नाही? तर कारण दिलंय, तू माझ्या बरोबर आहेस. क्या बात आहे. हालेलुया. मला हा विश्वास नेहमी वाटतो, आणि ज्यावेळेस विश्वास वाटतो ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद परमेश्वर कधीच कमी होऊ देत नाही. हालेलुया. अरे कोण आहे आमच्या बरोबर? इस्रायलचा देव परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो जर आमच्या बरोबर आहे ना, भलेही जीवनामध्ये काहीही परिस्थिती येवो, त्या परिस्थितीतून तो मला बाहेर काढण्यासाठी काय आहे? समर्थ असा देव आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहतो की देव आमच्या सध्याच्या परिस्थितीच्या कुठं पाहतो? पलीकडे पाहतो. नेहमी ध्यानात आम्ही या गोष्टी घेणं गरजेचं. देव आमच्या सध्याच्या परिस्थितीच्या पलीकडे पाहतो. मग दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर तुमची सध्याची धूळ हे तुमचं अंतिम ठिकाण नाही. आमची सध्याची धूळ ते अंतिम ठिकाण आहे का? नाही. पवित्र शास्त्रामध्ये इयोबाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलं, इयोब अतिशय श्रीमंत असणारा मनुष्य, गावात नव्हता, देशात श्रीमंत होता. कशामध्ये? कशात श्रीमंत होता? देशामध्ये श्रीमंत होता. आणि वचनामध्ये म्हटलंय त्याचं सगळं काही नाहीसं झालं. आणि तो कुठं बसला? तर म्हटलंय धूळ राखेत बसला. कुठं बसला तो? धूळ राखेत बसला. आता जर तुम्ही इयोबाच्या जीवनाचा अभ्यास केला किंवा ती परिस्थिती डोळ्याने पाहिली तर तुम्हाला वाटेल का याची स्थिती बदलेल? मानवी बुद्धिमत्तेने कोणालाच वाटणार नाही याची परिस्थिती बदलेल. सैतान हसत असेल, नाही का? का? कारण इयोब संपलेला होता ना. इयोब काय झालेला होता? संपलेला होता. आता काही आशा आहे का? लेकरं बाळ मेले, काही आशा आहे का? त्यानंतर धनसंपत्ती गेली, काही आशा आहे का? गुरे ढोरे मेले. आणि एवढंच नव्हे, शरीरावर गळवे आहेत, ते पण आजारपण आहे. काय चांगलं काय आहे? कदाचित धुळीत त्याचा विनाश झाला असता, नाही का? परंतु इयोबाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असणारी एक गोष्ट आहे, त्याचा भाव त्या जिवंत परमेश्वरावर होता. हालेलुया. त्याचा भाव कोणावर होता? त्या जिवंत परमेश्वरावर. आणि त्याची धार्मिकतेची लेवल इतकी वरची होती ना, सगळं गेलं तरी त्याने देवाला दोष नाही दिला. इथं आमच्या जीवनाचं आम्ही अवलोकन करायला पाहिजे. काय माझ्या जीवनामध्ये इयोबा समान मी प्रथम स्थान देवाला देतो का? काय माझ्या मुखाद्वारे देवाविरुद्ध कुरकुर होते का?
देवाला मी कुठलं दूषण लावतो का? योबाने असं काहीच केलं नाही आणि वचन सांगतं एवढं हे सगळं नाहीसं झालं, आरोग्य नाही, त्याला आजारी आहे, लगातार त्रासात आहे, राखेत बसलाय, धुळीत बसलेला आहे, परंतु वचन सांगतं त्याच्या मुखाने किंवा जिभेने त्याने देवाविरुद्ध पाप केलं नाही, नाही का? मग देवाच्या वचनामध्ये मत्ती 6:33 मध्ये महत्वाचं वचन सांगितलंय, तर पहिल्याने तुम्ही त्याची काय मिळवा? धार्मिकता मिळवा. काय मिळवा? अनेकांचं लक्ष त्याच्यावर नसतं. पाळक साहेब मला चांगली नोकरी, अरे देईल तो, अगोदर धार्मिकता मिळव. हा, शेळ्या मेंढ्या चारणारा राजा बनवतो तो, खड्ड्यात असणारा मिसरचा अधिपती बनवतो तो, गुलामामध्ये असणाऱ्या दानियेलाला काय बनवतो तो? सर्वश्रेष्ठ 3 पुढाऱ्यामध्ये बनवतो तो आणि गुलामी काढून टाकतो. परंतु या तिघांच्या जीवनामध्ये एक गोष्ट कॉमन दिसन, त्यांची धार्मिकता वरच्या स्तरावर नाही का? म्हणून आमच्या धार्मिकतेचा आम्ही नेहमी विचार करायला पाहिजे, कसे आहोत आम्ही. जर नेहमीच पापात लोळणारी धार्मिकता असेल ना, तर ही अपेक्षा कधी करू नका की तुम्ही आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर जाल, नाही का? मग आमची धार्मिकता जपणारा आम्ही असायला पाहिजे. इयोबाने संकटात देखील आपली धार्मिकता काय केली? जपली. आणि म्हणून देवाने त्याच्या जीवनामध्ये एवढं काम केलं. ज्यावेळेस आम्ही इयोबाचं पुस्तक आणि अध्याय 42 वाचतो ना, असं म्हटलंय, जेवढं गेलं त्याच्या डबल दिलं. किती पट दिलं? जेवढं गेलं त्याच्या डबल दिलं. म्हणून आज अनेक जण इथं बसले असतील आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही तुमची धनसंपत्ती गमावली असेल, तुमचे लेकरं बाळ तुम्ही गमावले असतील, तुमचं आरोग्य तुम्ही गमावलं असेल आणि अशा अनेक गोष्टी आहे की आज धूळ राखे समान तुमची परिस्थिती असेल आणि कदाचित नातेवाईकांचं लक्ष तुमच्याकडे नसेल, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं लक्ष तुमच्याकडे नसेल आणि जरी असलं तर ते तुमची दुर्दशा पाहण्यात आनंद करतील. परंतु जर तुमचा भाव त्या परमेश्वरावर आहे ना, तर इयोबाचे दिवस जसे परमेश्वराने बदलले ना, तुमचेही दिवस तो परमेश्वर बदलण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून नेहमी आमच्या धार्मिकतेचा स्तर जो आहे वर असायला पाहिजे, नाही का? म्हणून धार्मिकता आम्हाला आशीर्वादाच्या वरच्या स्तरावर नेते, नाही का? अनेकांना पापात खितपत पडण्यामध्ये आनंद वाटतो, नाही का? परंतु पाप आमचं शेवटी काय करून टाकतं? विनाश करून टाकतं. धार्मिकतेची परीक्षा आहे, धार्मिकतेमध्ये चालत असताना कष्ट आहे, धार्मिकतेमध्ये चालत असताना यातना आहे, धार्मिकतेमध्ये चालत असताना परीक्षा आहे. परंतु ज्यावेळेस त्या परीक्षेमध्ये तुम्ही टिकताल ना, त्यावेळेस तुम्ही पाठीमागे कधीच असणार नाही, नेहमी नंबर 1 असाल, कारण ते अभिवचन परमेश्वर आम्हाला देतो. आणि म्हणून नेहमी कशामध्ये जगायचं? कशामध्ये जगायचं? धार्मिकतेमध्ये जगायचं. आणि त्यानुसार जर जगले तर मी तुम्हाला सांगेल, नक्कीच परमेश्वर आमचा विनाश त्या धुळीत होऊ देईल का? धुळे आमचं अंतिम ठिकाण राहणार नाही, तर आशीर्वाद हे आमचं स्थान असेल, नाही का? म्हणून इयोबाचं जीवन परमेश्वराने काय करून टाकलं? आशीर्वादित करून टाकलं. जर इयोबाला तो देव आशीर्वादित करतो, तर आम्हाला तो आशीर्वादित नाही करणार का? तिसरी गोष्ट जर आम्ही पाहिली, देव दैवी उन्नतीची सुरुवात दैवी लक्ष देण्याने होते. कशाची सुरुवात? दैवी उन्नतीची सुरुवात दैवी लक्ष देण्याने होते. नेहमी आमचं लक्ष देवाकडे असावं. स्तोत्रकर्ता म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो आणि मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येईल. म्हणून माणसाकडून सहाय्याची अपेक्षा करू नका. तर आम्ही सहाय्याची अपेक्षा नेहमी देवाकडून करावी. कोणाकडून करावी? अन्याच्या उदाहरणातून आम्ही पाहतो, तो पती तिला म्हटला, मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? काय म्हणतो तो?
मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय. परंतु तिला पुत्रच हवा होता. तिला काय हवा होता? पुत्रच हवा होता. आणि मानवी प्रयत्नाने त्यांना ते यश नाही आलं. संतती देणं हा देवाचा आशीर्वाद आहे. लेकरं देणं कोणाचा आशीर्वाद आहे? म्हणून स्तोत्र 127 1 2 3 4 मध्ये म्हटलंय, पहा संतती हे देवाने दिलेलं धन आहे. आणि म्हणून तिने अपेक्षा परमेश्वराकडून केली. आणि ज्यावेळेस तिने लक्ष दैवी गोष्टीकडे लावलं, देवाकडे लावलं, ती फजित झाली का? तर वचन सांगतं परमेश्वराने तिला शमूएल दिला, नाही का? म्हणून आमच्याही जीवनामध्ये हन्नेचं दुःख वेगळं आहे. कदाचित आमचं दुःख वेगळं असेल. आमचं दुःख काय असेल? वेगळं असेल. परंतु जर हन्नेने देवाकडे लक्ष लावलं आणि ती आशीर्वादित झाली, तसं आम्ही जर आमचं लक्ष त्या देवाकडेच लावलं तर आम्ही आशीर्वादापासून वंचित राहू का? कधीच राहणार नाही. म्हणून कधीही परिस्थिती पाहून रडत बसू नका. काय म्हटलं? परिस्थिती पाहून कधीही रडत बसू नका. नकारात्मक स्थितीमध्ये आमचा विश्वास आम्हाला दिसला पाहिजे. कुठल्या स्थितीमध्ये? नकारात्मक स्थितीमध्ये. ज्यावेळेस संपलं ना, तिथून लढायला सुरुवात करायची. हालेलुया. तो विश्वास, नाही का? आणि म्हणून आम्ही पाहतो देवाने तिला कोण दिला? शमूएल दिला. आणि आम्ही वचनामध्ये पाहतो तिचं जीवन परमेश्वरने आशीर्वादित करून टाकलं. चौथी गोष्ट आहे, देव अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आमच्यासाठी शक्य करतो. कशा गोष्टी? अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आमच्यासाठी काय करतो? शक्य. इर्मायाचं पुस्तक अध्याय 32 आणि 27 वचनामध्ये म्हटलंय, परमेश्वर म्हणतो, पहा मी सर्व मानवजातीचा देव आहे आणि मला काय अवघड आहे? देवाला अवघड आहे का? ज्यावेळेस तो लाजराच्या कबरेजवळ गेला, लाजराची बहीण म्हटली, 4 दिवस झालेत प्रभूजी, याला दुर्गंधी येत असेल. प्रभू म्हटला, धोंड काढा. धोंड काय करा? मानवी विचार सोडून द्या आणि देवाच्या इच्छेने त्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करा, नाही का? इर्मायाचं पुस्तक अध्याय 37 तिथं म्हटलंय, शुष्क आस्तींचं खोरं आहे. कशा आस्तींचं? हजारो लोकांच्या आस्ती तिथं शुष्क पडलेल्या आहे. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस इर्माया संदेष्टाला देवाचा आत्मा बोलतो, ह्या आस्ती सजीव होतील का? तो म्हणतो, हे तुलाच माहिती. हालेलुया. आणि तो पुढे आज्ञा देतो आणि आम्ही वचनामध्ये पाहतो त्या आस्ती जिवंत होऊन त्याच्यावर हालेलुया शरीर तयार झालं, नाही का? देवाने मेलेल्या हाडावर देखील काय केलं? आच्छादन निर्माण केलं. तसं आमच्या जीवनासाठी अशक्य गोष्टी तो शक्य नाही करत का? मग त्या बहिणीचं बोलणं योग्य होतं का? दुर्गंधी येत असेल प्रभू. काही वेळेला डॉक्टर सांगतात यांची आशाच नाही, यांना कुठेही नेलं तर बरं होणार. परंतु ज्यावेळेस आमच्या ठाई विश्वास असतो ना, तो विश्वास ते काय सांगतात यानुसार काम करत नाही, तर देव काय सांगतो त्यानुसार काम करतो. हालेलुया. आणि सिंपल केलेल्या प्रार्थनेद्वारे त्याच्या जीवनामध्ये असणारा आजार पण क्षणात प्रभू काय करून टाकतो? दूर करून टाकतो. हा तर विश्वास नाही का? म्हणून तो त्या कबरेजवळ गेला आणि त्याने हाक मारली, लाजरा बाहेर. अरे 4 दिवस झालेला लाजर कबरेतून आला. मला वाटतं काही लोक पळाले असतील. काही लोक काय झाले असतील? पळाले असतील. भविष्यामध्ये असंच प्रभू या भूतलावर जेवढेही झोपलेले आहेत त्यांना देखील उठवणार आहे. हालेलुया. म्हणून नेहमी आमचा विचार असा असायला पाहिजे, देव माझं कुटुंबाची परिस्थिती बदलत आहे. आणि ज्यावेळेस हा पॉझिटिव्हनेस असेल, हा विश्वास तुमच्या जीवनात असेल ना, तर देव नक्कीच आमची परिस्थिती काय करतो? बदलून टाकतो. म्हणून मला एक मोआबी स्त्रीचं जीवन अतिशय आवडतं, जिचं नाव रूथ आहे. जिचं नाव काय आहे? रूथ आहे. सासरा मरण पावला, दोन्ही
नवरा मरण पावला, दीर मरण पावला, आम्ही पाहतो जाव सोडून गेली आणि फक्त ती म्हातारी आणि ती दोघीच तिथं आहे. परंतु दोघीचाही विश्वास त्या जिवंत देवावर आहे. तो देव पुनर्बांधणी करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आणि त्या विश्वासाने त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे काम केलं ना की परमेश्वरावर त्यांचा भाव होता. परमेश्वराने तिला बोआजा समान उत्तम नवरा दिला. कोण दिला? मग तो हेही काम करतो बर का. नवरे शोधून मिळेल, बायका शोधून मिळेल, नाही का? काम करतो का नाही प्रभू? म्हणून उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्रामाने आपल्या दासाला पाठवलं आणि तो म्हणतो माझ्या मुलासाठी काय शोधून आण? वधू शोधून आण. तो गेला आणि जाताना जरा अब्रामाचं जीवन प्रार्थनेचं आहे, त्याच्या दासाचं जीवन कसं आहे ना? तो म्हणतो चिन्ह दाखव, जी मलाही पाणी पाजेल, जी माझ्या उंटालाही पाणी पाजेल ना, ती तू माझ्या धन्यासाठी बायको दिली म्हणून मी समजेल. आणि ज्यावेळेस गेला, कोण होती तिथं? रेबेका. तो म्हटला पाणी, ती म्हटली पाजते, तुम्हालाही पाजते आणि उंटालाही पाजते. तिला काही बटन चालू नव्हतं करायचं, बरोबर ना? तर तिला ते पाणी कदाचित शेंदावं लागत असेल. आता उंट काय माणूस नाही जेणेकरून एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये आवरून घेईल, बरोबर ना? तिने उंटाला पाणी पाजलं. आता अनेकांच्या घरी गाय आहेत, नाही का? किती पाणी पितात गाया? 2-2, 3-3 बादल्या पाणी पितात. आणि एखाद्याच्या दावणीला जर 20 गाया असल्या आणि त्या गायांची काळजी घ्यायला एकच बाया, तिने काय करायचं, नाही का? परंतु या स्त्रीच्या जीवनामध्ये ती मेहनती होती, ती कष्टाळू होती, नाही का? आणि इतरांसाठी काहीतरी करण्याचा भाव तिच्यामध्ये आम्हाला दिसतो. ती उतरली, तिने आणून पाणी पाजलं आणि त्या दिवशी तिचं भाग्य बदललं. तिला बांगड्या मिळाल्या, आहे का नाही? त्या दिवशी तिचं भाग्य काय झालं? बदललं. आणि म्हणून त्या इसाकासाठी देखील परमेश्वराने कोण शोधून दिली? वधू शोधून दिली. तसं परमेश्वर देखील काय करतो? शोधून द्यायचं काम करतो. अरे जिचं सगळं काही संपलं होतं, अशी रूथने ज्यावेळेस त्या देवावर भाव ठेवला ना, त्या रूथचं नाव आम्हाला येशूच्या वंशावळीमध्ये दिसतं. म्हणजे जिथं संपलेलं असतं ना, तिथून देव सुरुवात करतो. म्हणून नकारात्मकता कधीच जीवनामध्ये येऊ द्यायची नाही. कितीही दुःख जीवनामध्ये असू द्या, तुमचे अश्रू लोकांना दाखवू नका, तुमचे अश्रू नातेवाईकांना दाखवू नका, तुमचे अश्रू कोणालाच दाखवू नका. कदाचित ते त्याचा अवमान करतील, ते तुम्हाला सोडून पुढे जातील, कदाचित तुमच्या परिस्थितीवर ते हसतील. परंतु एकच व्यक्ती जो तुमच्या अश्रूचा सन्मान करतो, तो अश्रू पाहून कधीच पुढे जात नाही, तो जिवंत परमेश्वर. हन्नेने एकच दिवस अश्रू ढळले आणि वचनामध्ये आम्ही पाहतो त्या दिवसानंतर परमेश्वराने त्याला रडायची कधीच वेळ येऊ दिली नाही, नाही का? म्हणून अनेक जण इतरांसमोर आपले अश्रू काय करतात? ढाळतात. आणि जीवनभर त्यांच्या जीवनामध्ये अश्रू ढाळायची वेळ येते. परंतु ज्यांच्या डोळ्याचे अश्रू परमेश्वर पुसतो ना, पुन्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, परंतु इथं दुःखाचे नव्हे तर आनंदाचे, नाही का? म्हणून नेहमी विश्वास करा. देव पॉझिटिव्हनेस, विश्वासाद्वारे बोलायचं. माझं कुटुंब प्रभू बदलत आहे, हालेलुया. माझ्या लेकरांना प्रभू बदलत आहे, आमची परिस्थिती प्रभू बदलत आहे, हालेलुया. याच्यामध्ये विश्वास नाही का? काय आहे याच्यामध्ये? विश्वासाचं जीवन. शापित जीवन नाही जगायचं. दररोज युद्ध करायचं आत्मिक रीतीने. काय करायचं? युद्ध करायचं. दारिद्र्यात जीवन नाही जगायचं, युद्ध करायचं. आणि विश्वासाने ज्या गोष्टी कराल ना, परमेश्वर आम्हाला त्याच्यामध्ये काय करतो? यश देतो. आणि म्हणून परमेश्वर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला काय करतो? बढोती देतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. मग पुढे जर आम्ही पाहिलं, 5वी गोष्ट काय आहे तर स्वर्ग मानवी मतांचा सल्ला घेत नाही. स्वर्ग काय करतो? मानवी मतांचा सल्ला स्वर्ग घेत नाही. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवा कार्य करत होता ना,
अनेक धार्मिक नेत्यांनी त्याचा विरोध केला. शास्त्रीय पुरुषी लोकांनी काय केलं? विरोध केला. यहुदी लोकांनी त्याचा काय केला? विरोध केला. आणि लोकांची इच्छा नव्हते त्याने त्या गोष्टी कराव्या. परंतु आम्ही पाहतो ज्यावेळेस तो गाढवावर बसून आला ना, यरूशलेमे पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, नाही का? अनेकांना त्याला राजवैभवात पाहिलं, अनेकांच्या डोळ्यात तो खोपला, नाही का? त्रास झाला ना अनेकांना. ते पाहू इच्छित नव्हते येशू राजवैभवात तिथं यावा, नाही का? परंतु वचन सांगतं त्यावेळेस स्वर्गाने लोकांचं ऐकलं का? नाही ऐकलं ना. ज्यावेळेस तो त्या गाढवावर बसून आला, लोक वस्त्र काय टाकत होते त्याच्या समोर? जावळ्या. आहे का नाही? किती मोठा सन्मान होता. आणि त्या दिवशी यरूशलेममध्ये राज वैभवाने त्याचा काय झाला? प्रवेश झाला. म्हणून लोकांना काय वाटतं त्याच्यावर आमचं जीवन आहे का? लोकांना कधी वाटेल का आपली प्रगती व्हावी? नाही वाटणार ना. जर चांगल्या विचारसरणीचे लोक आहेत तर त्यांना आनंद वाटेल. परंतु जर विचारसरणीच चुकीची आहे, त्यांना आपल्या चांगल्या कृतीबद्दल आनंद वाटेल का? कधीच वाटणार नाही. परंतु जरी त्यांना आनंद वाटला नाही तरी तो परमेश्वर आम्हाला नेहमी वरच्या स्थानावर ठेवतो. म्हणून काय म्हटलंय? तो आमच्या शत्रू देखत आमच्या समोर ताट वाढतो. बरोबर ना? शत्रूंना वाटतं त्याची प्रगती नको व्हायला, तो या स्तरामध्ये नको यायला, त्याचे दिवस नको बदलायला. मग देव जगिक लोकांची इच्छेनुसार काम करतो का? नाही. तो स्वर्गीय त्याच्या इच्छेप्रमाणे. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय जसा प्रभू आला आणि तो राजा म्हणून आला ना, देव आमचं स्थान देखील वर ठेवल्या वाचून राहत नाही. परंतु त्यासाठी आमच्या विश्वासाचा स्तर देखील कसा असायला पाहिजे? वर असायला पाहिजे. 6वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहतो राखेचा ढीग उकिरडा कायमचा नसतो. समजतं का? उकिरडा कायम असतो का? दुःख कायम असतं का? संकट कायम असतात का? आजार पण कायम असतं का? जिथं आशा आहे तिथं आम्हाला विश्वास दिसतो, आहे ना? विश्वासाद्वारे आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. आशा काय करत नाही? लाजवीत नाही, नाही का? मग पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो जो लाजर त्या धनवानाच्या मेजावून काहीतरी पडल त्याच्यावर आपलं काय करायचं? पोट भरायचं. आणि ते स्थान त्याच्यासाठी राखे समान होतं. कसं होतं? ते स्थान त्याच्यासाठी उकिरड्या समान होतं, नाही का? परंतु वचन सांगतं त्याचा भाव त्या परमेश्वरावर होता, त्याचा विश्वास त्या देवावर होता. कधी त्याला कोणी सहाय्य केलं नाही, कधी त्याला मदत कोणी केली नाही. परंतु ज्यावेळेस तो मृत्यू पावला, वचन सांगतं याचीही उतार क्रिया करण्यात आली. हा नरकामध्ये गेला. परंतु जो उकिरड्यावर होता ना, परमेश्वराने त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवलं. क्या बात आहे. कुठं नेऊन ठेवलं? देव असं करतो का नाही? देव असंच करणारा परमेश्वर आहे. कुठं नेऊन ठेवलं? अब्रामाच्या उराशी. किती जण त्याला भेटायला उत्सुक असतील बरं? ज्यावेळेस मी स्वर्गात जाईल ना, अरे सगळ्यांना भेटायचंय मला. हालेलुया. नोहाला मी भेटल्यानंतर म्हणणार तू तारू बांधलं, हालेलुया, आणि तुझ्या ठाई असलेल्या विश्वासाने आम्हाला ऊर्जा दिली, नाही का? आणि त्यानुसार आम्हीही आमच्यासाठी तारू बांधण्याचा प्रयत्न केला. शद्रक मेशक अबेदनगो तिथं असतील ना, तुम्ही काय म्हणणार त्यांना? म्हणायला नको का त्यांना? अरे अब्राम जर भेटतो, त्याच्यानंतर आम्ही पाहतो एलियाचं दर्शन आम्हाला दिसतं, नाही का? मोशेचं दर्शन आम्हाला दिसतं. तसं हानोकाही पण वर गेलेला आहे ना, बरोबर ना? ज्यावेळेस आपण जाऊ ना, मला वाटतं अब्रामाचं डोकं पांढरं झालेलं असेल, शोभेचा मुकुट, नाही का?
मग देवदूताला विचार अब्राम कुठे बघू दे. हालेलुया. नेहमी तो परमेश्वर आमची परिस्थिती काय करणारा आहे, बदलणारा. कधी वाटलं असेल का ज्याला कुत्रे चाटीत होते, कोणाला, लाजराला. किती दुःखद गोष्ट आहे, कुत्रे चाटतात त्याला. कोणाला तो हवा असेल बरं, बरोबर ना. अनेकदा आमची परिस्थिती ती नसते, परंतु आम्हाला कोणी विचारत नाही, नाही का, बरोबर ना. आमची किंमत कमी होऊन जाते. परंतु नेहमी ध्यानात घ्या, जगाच्या नजरेत तुमची किती किंमत आहे हे महत्वाचं नाही, परंतु तो प्रभू वचनामध्ये लिहितो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. कोण म्हणतं, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, अनमोल आहेस, अतिमोलवान आहेस. काय केलं त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, वधस्तंभावर प्राण दिला. जर आम्ही त्याच्यासाठी मोलवान नसतो ना, तर त्याने आमच्यासाठी ही कृती केली असती का. म्हणून कधीही कुटुंबामधून आमच्यावर कोणी प्रेम करत नाही म्हणून हेच समजू नका की तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही. तुमची मंडळी तुमच्यावर प्रेम करते, तुमचे सेवक तुमच्यावर प्रेम करतात. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, तो स्वर्गीय बाप तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतो, नाही का. आणि जर आमचा विश्वास त्या देवावर आहे ना, जसं त्या लाजरासाठी तो उकिरडा काढून त्याने अब्रामाचं स्थान दिलं ना, तसं या जगामध्ये जीवन जगत असताना जगत राहा. आज कदाचित दुःख तुम्हाला असेल, परंतु ज्यावेळेस तो प्रभू घेऊन जाण्यासाठी येईल आणि तुम्ही त्या स्वर्गीय स्थानात असताल ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, आज अश्रू डोळ्यात असतील, उद्या तुमच्या डोळ्यात अश्रू नसणार, कारण प्रभूच्या सानिध्यात आम्ही असणार आहोत, नाही का. म्हणून नेहमी परिस्थितीने कधीही नैराश्यात जायचं नाही. काय सांगितलं मी, कधीही निराश व्हायचं नाही, आशा ठेवायची. जर विश्वास आहे, आशा आहे, तर आमची परिस्थिती बदलण्यासाठी परमेश्वर काय आहे, समर्थ देव आहे. आणि म्हणून 7वी गोष्ट आहे, देव तुमची कहाणी अचानक बदलू शकतो. कशी, कशी, अचानक, नाही का. अचानक परिस्थिती बदलून जाते. योसेफाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळतं. काय पाहायला मिळतं आम्हाला, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, खड्ड्यात होता. कुठं होता, नंतर जेलमध्ये होता, त्याच्या आधी गुलाम म्हणून विकला. काही बदलण्याची आशा आहे का, आशा आहे का, काहीच नाही ना. परंतु वचनामध्ये आम्ही पाहतो, ज्यावेळेस त्याचा समय आला ना, त्या योसेफाला जेल मधून काढून परमेश्वराने मिसरचा अधिपती बनवला. हालेलुया. तर तो जेल मधून काढू शकतो, तुमच्या संकटातून तो तुम्हाला काढण्यासाठी समर्थ नाही का. म्हणून आम्ही दररोज आमचा विश्वास काय करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे. अजून जर आम्ही पाहिलं, 8वी गोष्ट, तुमचा कमकुवतपणा देवाच्या शक्तीला मर्यादित करत नाही. 8वी गोष्ट काय, आपला कमकुवतपणा देवाच्या शक्तीला मर्यादित करतो का. ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला निवडलं, कोणाला निवडलं, आणि मोशे म्हणतो मी जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे, मला बोलण्याचा सराव नाही. कोण म्हणतं, परंतु परमेश्वराला त्याने काही फरक पडतो का. तो गाढवाला बोलायला लावणारा परमेश्वर आहे. कोणाला, गाढवाला बोलायला लावणारा परमेश्वर आहे. आणि कोणाशी बोललं ते गाढव, कोणाशी बोललं, तुमच्याशी बोललं का, बलामाशी बोललं. कोण आहे बलाम, संदेष्टा आहे. कोण आहे, संदेष्टा. जेव्हा संदेष्टा चुकला ना, तेच गाढव बोललं आणि गाढवाने त्याला संदेश दिला. मग जर तो गाढवाला बोलण्याची क्षमता तो देव त्याच्या ठाई देऊ शकतो, तर तुमच्यामध्ये जरीही एखादी नकारात्मक गोष्ट आहे, तर त्याही स्थितीमध्ये तो देव तुम्हाला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणू नाही शकत का. म्हणून आमच्या टॅलेंटची त्याला गरज आहे का.
आमच्या टॅलेंटची गरज आहे का? आता मी गौंडी आहे म्हणून प्रभू म्हणणार का स्वर्गामध्ये येऊन तुला बांधकाम करायचंय? असं आहे का? काहींना खुरापता येतंय महिलांना, मग प्रभू म्हणणार का वर एदेन बाग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खुरपणी करावं लागणार आहे? आमच्या टॅलेंटची देवाला गरज आहे का हो? काहीच गरज नाही. तो आम्हाला कृपा पुरवण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून जो बोलू शकत नव्हता, ज्याची जीभ कशी होती, का दगड बांधले होते तिला, काय काय कशामुळे जड झालती, काही काहींना बोलता येत नाही, नाही का, अशी परिस्थिती त्याची होती. आणि म्हणून वचनामध्ये पाहतो आम्ही, जर आमची परिस्थिती नकारात्मक आहे, कदाचित आमच्यामध्ये शिक्षण नाही, देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो पेत्राला देवाने निवडलं. टॅलेंट पाहून निवडलं का? एज्युकेशन पाहून निवडलं का? किती शिकलेला आहे पेत्र? म्हटलं काय नाही, जन्मलो तेव्हापासून त्या ठिकाणी माझ्या आईबापांनी मला मासे धरायचं शिकवले. प्रभू म्हटलं आता हे सोडून दे, मी तुला माणसं धरायचं शिकवलं. काय शिकवतं? आणि प्रभूने त्या अडाणी व्यक्तीला असे मासे धरायचे शिकवले ना, तसे माणसं कुणीच नाही धरले. समजलं का? एकच संदेश दिला. किती संदेश दिला? आणि 3000 लोकांनी प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारलं. मग एवढे एज्युकेटेड होते, शिकलेले होते, बरोबर ना? मग तिथं त्याचं टॅलेंट कामा आलं का? देवाच्या आत्म्याने त्याला चालवलेलं काम आलं. म्हणून नेहमी देव ज्यावेळेस आम्हाला चालवतो ना, त्याच्या आत्म्याने चला. कशाने चला? जर त्या आत्म्याने तुम्ही चालाल ना, मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला कुठल्याच टॅलेंटची गरज नाही. फक्त आपलं जीवन त्याच्या हातामध्ये सोपून द्यायचं. कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, आज आम्हाला गरज आहे या गोष्टीची. आणि मोशेच्या जीवनातून आम्हाला पावास मिळतं. देवाने काय केलं या मोशेद्वारे? जो जड ओठाचा होता, जड जिभेचा होता, बरोबर ना, कॅपेबल नव्हता, याच मोशे करवी लाखो लोक त्याने मिसरच्या बाहेर काढले, नाही का? कोणा करवी? तो तर म्हटलं मी असा आहे तसा आहे. ते म्हटलं तुला काय करायचं, तुला जा म्हटलं ना. प्रभूला प्रश्न नाही विचारायचे. प्रभूला काय नाही करायचं? प्रश्न नाही विचारले. हबशी शंडाला तो म्हटलं पळ. सॉरी, फिलिपाला काय म्हटलं? तो हबशी शंडाचा रथ गाठ, आणि पळाला ना तो म्हटला प्रभू मला एखादा रथ दे, नाही तर मला एखादा घोडा तरी दे. प्रभू म्हटलं तू पळ. ते घोडे स्वतःच्या पायाने पळत होते आणि हा स्वतःच्या पायाने पळत होता, नाही का? परंतु वचन सांगतं त्याने रथ गाठला. म्हणजे तो पळाला कसा असं, नाही का? तो पळाला ना. मग सराव होता का त्याचा? तो काही जिमला जात होता का फिलिप? सकाळी रनिंगला जात होता, पण पळाला ना, बरोबर ना? आणि ज्यावेळेस पळाला, वचन सांगतं परमेश्वराने असं ब्लेस केलं ना, हापशी शंड म्हणतो हे बघ पाणी, आता मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे? तो म्हटलं तुला हरकत नाही तर मलाही काही हरकत नाही, आणि मला हरकत नाही तर स्वर्गालाही काही हरकत नाही, चलो, बरोबर ना? बाप्तिस्मा केला आणि निघून गेला. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. काहींना काय वाटतं? प्रॉब्लेम फक्त मोजत राहणार. काही करायचं असलं, पैसे नाही आमच्याकडे. अरे विश्वास ठेव. काय कर? विश्वास ठेव. तुझी श्रद्धा विशाल आशीर्वादाकडे तुला घेऊन जाईल, नाही का? आमची श्रद्धा, आमचा विश्वास आम्हाला कुठे घेऊन जातो, नाही का? देवाचं वचन आम्ही पाहतो. त्या पेत्राला माशाच्या तोंडातून काय दिलं? मग पेत्राने का करायचा विचार, नाही का? मग अडचण आहे ना. विश्वास ठेवा ना, देव तुमचे दिवस बदलील, बरोबर ना? विश्वास ठेवा ना, देव काय करेल? दिवस बदलेल. जर घरामध्ये कोणी त्रास देणार आहे आणि बदलत नाही ना, तर विश्वास ठेवा, जर तो त्या पापी लोकांना बदलू शकतो,
जर शौलाला बदलू शकतो, तुमच्या घरातले लोक नाही बदलू शकत का? नाही बदलू शकत का? बदलू शकतात. मग त्याच्यासाठी फक्त अपेक्षा बाळगून नाही चालणार. गुडघे झिजवावे लागतील, अश्रू गाळावे लागतील, रदबदली करावा लागेल आणि त्यांचं जीवन विनाशापासून वाचवावं लागेल. त्यावेळेस ते तुम्हाला तारलेले दिसतील, नाही का? म्हणून नेहमी ध्यानात घ्या, कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. असं म्हणत जा फक्त, जिथं कमी तिथं आम्ही. कोणाची 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 असं. प्रेज द लॉर्ड. महत्वाची गोष्ट नाही का? म्हणून आपण आपल्या कुवतीने, ताकदीने, शक्तीने, बुद्धीने काही करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस देव आमच्या बरोबर असतो ना, त्यावेळेस आम्ही काहीही करायला समर्थ आहोत. हा विश्वास आमचा असायला, नाही का? काहीही करायला काय आहोत? समर्थ आहोत. हा आमचा विश्वास असायला पाहिजे. बघा, ज्यावेळेस आम्ही लहान होतो, माझे वडील लहान असताना वारले. आमच्या चुलत्या मालत्यांनी, भरपूर लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला, खूप त्रास दिला. त्यांना कधी वाटलं नाही आमची परिस्थिती बदलेल. परंतु आमचा भाव, माझ्या बापाचा विश्वास त्या जिवंत देवावर होता. त्याच देवाची माझी ओळख झाली. मी विश्वास त्या जिवंत देवावर ठेवला आणि आज परिस्थिती अशी आहे ना, त्या सर्वांपेक्षा प्रभूने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, नाही का? म्हणून नकारात्मकता ठेवली तर जीवनात दुःख राहील, नाही का? चेहऱ्यावर आनंद राहील का? अंतःकरणामध्ये आनंद राहील का? नाही. परंतु जर जीवनामध्ये विश्वास ठेवला ना, आमच्या अंतःकरणातही काय राहील? आनंद. आणि आमच्या चेहऱ्यावरही काय राहील? आनंद राहील. कोणाचा? हा, मला वाटतं यांचा पाहुणा का काय? हे नाव कसे काय येऊ राहिले? श्रद्धा, आनंद, शांती, क्रांती. आहे बायबलमध्ये वचन आहेत, बरोबर ना? आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहिलं, आमचा कमकुवतपणा देवाच्या शक्तीला मर्यादित करत नाही. नवी गोष्ट जर पाहिली तर दैवी कृपा मानवी गैरसोयीवर मात करते. कोणती कृपा? दैवी कृपा मानवी गैरसोयीवर काय करते? मात करते. म्हणून आम्ही पाहतो, अगोदरच मी तुम्हाला रूतचं उदाहरण सांगितलं, नाही का? संपलं होतं ना सगळं, सगळी गैरसोय होती का काही सोय? परंतु जीवनामध्ये बवाज आला आणि परमेश्वराने तिचं जीवन काय करून टाकलं? आशीर्वादित करून टाकलं. म्हणून कधीही दुःखी राहू नका. काय म्हटलं मी? कधीही काय म्हटलं मी? कधीही, अरे कधीही, कधीही दुःखी. अरे मग कमून 12 वाजलेत, अजून संदेश संपायची वेळ आहे, अजून थोडी. 12 वाजून 3 मिनिट झाले का? जाऊ द्या ना, घरी वाजले की 12. थांबा थोड्या वेळ. देवाची स्तुती असो. नेहमी ध्यानात घ्या, देवाचं वचन आम्हाला ब्लेस करणार आहे. आणि शेवटची गोष्ट जर आम्ही पाहिली तर पवित्र शास्त्रामध्ये 10वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर असं म्हटलंय, जो देव आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये सांभाळून घेण्यासाठी समर्थ आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये? सर्व परिस्थितीमध्ये सांभाळून घेण्यासाठी काय आहे? समर्थ आहे. दानिएलाला सिंहाच्या गुहेत जावं लागलं. कुठं जावं लागलं? सिंहाच्या गुहेत. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की त्याच दानिएलासाठी परमेश्वराने स्वर्गदूत पाठवले आणि त्यांनी जाऊन सिंहाची तोंडे काय केली? बंद केली आणि त्यांचं जीवन आशीर्वादित झालं. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, तो परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. काय करणारा परमेश्वर आहे? परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. परंतु कोणाची परिस्थिती तो बदलतो? जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. 11वी गोष्ट आहे, देव तुमच्या परिस्थितीला घाबरत नाही. देव आमच्या परिस्थितीला घाबरतो का? नाही घाबरत. आणि म्हणून आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये मोशे आणि सर्व इस्रायल लोक जेव्हा संकटात होते, पाठीमागे फारो आणि पुढं काय होतं? समुद्र. मग देव घाबरला का?
नाही ना. त्याने समुद्र काय केला, 2 भागामध्ये विभागला आणि त्या कोरड्या भूमीमधून कोण चालत गेले, इस्रायल लोक चालत गेले. म्हणजे ज्यावेळेस आमच्यासाठी सगळे मार्ग बंद होतात त्यावेळेस आमच्यासाठी परमेश्वर काय करतो, आमचे मार्ग मोकळे केल्या वाचून राहत नाही. 12वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर उशीर म्हणजे नकार नव्हे. देव अनेकदा आमच्या जीवनामध्ये काही आशीर्वाद आम्हाला लगेच देत नाही, त्याला काय करतो, विलंब लावतो. बरोबर ना. परंतु तो विलंब आमच्या वाईटासाठी नसतो, आमच्या भल्यासाठी असतो. समजतं का. अब्रामाला 25 वर्ष वाट पाहायला लावली. किती वर्ष, किती वर्ष वाट पाहिली ना, किती वर्ष. आणि त्याला कोण दिलं माहितीये का, असा पुत्र होताना मुलं असावेत असे. यशनी इसाकासारखं व्हायला पाहिजे, नाही का. आणि तुम्ही आत्मिक लेकरे नात्याने तुम्ही तसेच व्हायला पाहिजे. मी बांधतो तुम्हाला तिकडे, नाही का. बरोबर ना. पुत्र कसा दिला, बरोबर ना, आशीर्वादाचं कारण झाला. म्हणून देव विलंब लावतो, परंतु त्याच्या मागे देखील काय असतात, कारण असतात. म्हणून त्याला विलंब कधी समजू नका. ते देवाची आमच्यावर असणारी कृपा आहे. आणि त्या समयामध्ये देव आम्हाला काय करतो, घडवतो. 13वी गोष्ट आहे, प्रत्येक अपमानाची समाप्तीची एक तारीख असते. प्रत्येक अपमानाची. जगामध्ये आमचे अपमान करणारे पुष्कळ आहेत, नाही का. घरामध्ये, नात्यांमध्ये, भावकीमध्ये, गावामध्ये, जास्त असते अपमानाची काय असते. अनेक जण काय करतात, नेहमी अपमान करतात. परंतु अपमान समाप्तीची एक देखील काय असते, तारीख असते. पणींना नेहमी चिडवायची, पुत्र नाही तुला, पुत्र नाही तुला, मुलगा नाही तुला, पुत्र नाही. देवाने फौजच दिली. अगोदर कोण दिला, शमूएल. नंतर पुष्कळ दिले. आता त्या कबरेवरची धोंड काढा म्हटले आणि पणिन्याच्या तोंडाला लावा. लावली ना. परत बोलायचा विषय राहिला का. म्हणून कधीही जीवनामध्ये दुखायचे काम नका करू. काय करायचे, कुणाला टोमणे नाही मारायचे. ती वांज होती म्हणून नेहमी पणिन्याने काय दिलं, तिला त्रास दिला. परंतु त्या अपमानाच्या समाप्तीची देखील एक काय होती, वेळ होती, तारीख होती. आणि ज्यावेळेस ते समाप्त झालं ना, पणिन्याला स्वतःची लाज वाटली, नाही का. लोक ज्यावेळेस आम्हाला चिडवतात, ज्यावेळेस लोक आम्हाला त्रास देतात, ज्यावेळेस लोक टाकून बोलतात, ज्यावेळेस कचरा करतात, त्यावेळेस आपलं दुःख होतं का नाही. परंतु ते अश्रू कदाचित त्यांना दिसणार नाही, परमेश्वर पाहतो. आणि ज्यावेळेस तो उपाय करतो ना, असा करतो, तुमच्यावर दररोज तोंड सुख घेणारे भविष्यामध्ये तुमच्या विरुद्ध बोलू शकणार नाही, कारण देव तेवढा उंचावतो तुम्हाला, नाही का. म्हणून ती काय म्हटली, जिथून आम्ही सुरुवात केली, ती काय म्हटली, तो धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीच बसवणारा परमेश्वर आहे. केलं का नाही, तिचं दारिद्र्य हटवलं का नाही, तिची परिस्थिती बदलली, तिचं वांज पण दूर केलं का नाही, तो करणारा परमेश्वर आहे. 13वी गोष्ट जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिली, 14वी गोष्ट तर असं म्हटलंय, दैवी उन्नती सहसा अनअपेक्षित असते. कोणती उन्नती. शौल राजा होता. कोण होता, त्याच्या अगोदर कोण होता, गाढव शोधण्यासाठी फिरलाय वनवन. काय शोधण्यासाठी, म्हणजे त्याची परिस्थिती काय असेल त्याच्यावरून समजतं आपल्याला. जर लय श्रीमंत असता बाप म्हटलं जाऊ दे, काय जाऊ दे, गाढव. बरोबर ना. परंतु वचन सांगतं की हा त्या गाढव हरवल्यामुळं कुठं आला, शमवेलाकडे आला. गाढव शोधित आला. कोणाकडे, लोक गरजेला शमवेलाकडे येतात बरं का. परंतु मला वाटतं गाढव हरवायच्या अगोदरही त्यांनी यायला पाहिजे होतं, अधिक ब्लेस झाला असता, नाही का. परंतु असो, लेट पण थेट आला ना. कधी,
गाढवा हरवले आणि काय वाटलं शाऊलाला? शमूएलाकडे जावं लागेल. ज्यावेळेस गेला तर वचन काय सांगता आम्हाला? शमूएल वाटच पाहत होता. शमूएल म्हटला, मी तुमची वाट पाहत आहे जेवायला. कोण म्हटला? शमूएल. हा शौलय चकित झाला, अरे हा का म्हणून वाट पाहतोय आमची जेवण्यासाठी? असं काय आहे? आणि वचन सांगतं, गाढव शोधायला आला आणि इस्रायलचा राजा झाला. कशाचा राजा झाला? म्हणून देव आमच्यासाठी काय करतो? दैवी उन्नती अनअपेक्षित असते. दैवी उन्नती कशी असते? अपेक्षा नसताना घडतं ना, ते अलौकिक आहे, ते देवाकडून आहे. म्हणून अनेकदा काय होतं? प्रमोशन होतं ना, नाव नाही, काही नाही, काही नाही, परंतु अचानक साहेब येतात, प्रमोशन झालं तुझं. कधी? हे काय आत्ताच झालं नाही का? अचानक काही गोष्टी घडणे हे देवाच्या दैवी कार्याचं एक काय आहे? भाग आहे. म्हणून हे कोणासाठी होतं? जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं 15वा मुद्दा, तर असं म्हटलंय, तुमची पार्श्वभूमी, तुमचे पाचारण कोणीही रद्द करू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो, ख्रिस्ती लोकांचा छळ कोणी सुरू केला? शौलाने सुरू केला. कोणी सुरू केला? परंतु वचन आम्हाला सांगतं त्याच्या जीवनामध्ये पाचारण होतं. आणि तो काम कसे करत होता? विरोधातले. परंतु देवाने परिस्थिती बदलली, त्याने प्रभूवर विश्वास ठेवला, त्याचं पाचारण रद्द झालं का? नाही. काम करावंच लागेल, असं किंवा तसं. परंतु नाही का, योना त्याला वाटलं मी पळन, मी काय करीन? देवापासून कुठं पळू शकता बरं? मी लेकरांना सांगत असतो, तुम्ही आज सेवा नाही केली ना, तुमचे तंगडे धरून आणून प्रभू तो सेवा करायला लावणार. कितीही पळा, कितीही पळा, काय करणार माहितीये का? मग प्रेमाने गेलं तर देवाला आवडतं. कसे गेले तर? प्रेमाने गेलं तर आवडतं. कदाचित मी बाप या नात्याने तुमची कीव करीन, देव तुम्हाला पाण्यात बुडवेल. ज्यावेळेस तुमच्या नाका तोंडात पाणी जाईल ना, तुम्ही म्हणणार, अरे बाप रे, पर्याय नाही यार, बापाचा देव कठीण आहे. देव कसा आहे? कठीण आहे. तो पळाला, तो म्हटलं नाही नाही नाही, ते लोकांचं जाळ हो दे भाऊ, मी चाललो. कुठं? तार्शिशला. कुठं जायला सांगितलं होतं? आवडलं नाही त्याला. देव म्हटलं तुला लक्झरी बस पाठवून देतो, जहाजात नको. स्लीपर कोच पाठवली. काय पाठवला? मासा. आणि माशाच्या पोटात ट्रॅव्हल बसने त्याला कुठं पाठवलं? निनवेच्या. आता विचार करा, त्याला मला वाटतं माशाने उतरून नसन दिलं, त्याला फेकला असन तोंडातून असं डायरेक्ट कुठं? निनवेच्या किनाऱ्यावर. आता जहाजही नाही रिटर्न जायला, काय आहे का? कुठं जावं लागलं? निनवे. मग ओरडत गेला, 40 दिवसाचा अवकाश आहे, नंतर निनवे. आणि वचन सांगता आतापर्यंत त्याला वाटलं 1760 वेळेस या लोकांना मी सांगितलं हे बदलले नाही, आताही बदलणार नाही. हा त्याचा भाव होता. त्याला वाटायचं जाळ करून टाके यांचा. कोणाला वाटायचं? परंतु देव माणसासारखा विचार करतो का? माणूस वेगळा आहे. देव कसा विचार करतो? वेगळा विचार. काही वेळेस देव भयानक विचार करतो. देव काय म्हटलं? इस्रायल लोकांनी पाप केलं आणि देव म्हणतो यांना मारून टाकतो मी मोशे, आणि तुझ्यापासून नवीन काय करतो? राष्ट्र निर्माण करतो. परंतु मोशेलाही नम्र होता. मोशे काय म्हटलं? मारू नको त्यांना. कोणाला मारू नको? त्यांना मारू नको. आता इकडं परिस्थिती वेगळी आहे. इकडं योनाला वाटत होतं मारून टाक यांना. कोणाला? लोकांना, निनवेच्या लोकांना मारून टाक, जाळ कर त्यांचा, सदोम आणि गमोरा सारखा. नको टेन्शन. 17 वेळेस गेलोय त्यांना सांगायला बदला. बदललेत का? नाही. मग आता परत कशाला पाठवतो? म्हणून पळत होता. समजलं का? परंतु वचन सांगतं त्या दिवशी त्याच्या संदेशाचा असा प्रभाव झाला ना, अख्खं निनवे बदललं गेलं. त्याला म्हटलंय निनवेतील रिव्हायवल, नाही का? म्हणून नेहमी ध्यानात घ्या की आपलं पाचारण कधीही कॅन्सल होत नाही. आपलं पाचारण कधीही कॅन्सल होत नाही. म्हणून दोघांसाठीही सांगतो, बाकीच्यांनी समजून घ्या. ज्यावेळेस यश
जन्माला येण्या अगोदर आमचं एक लेकरू मरण पावलं, कारण त्या ठिकाणी भयानक जादूटोणा चालायचा. आणि एक फिनियस नावाचे देवाचे सेवक आले आणि त्या मीटिंगमध्ये जेही त्रास आमच्या जीवनामध्ये होता तो सगळा त्रास देवाने काय केला सांगितला. आणि त्यावेळेस सांगितलं, तुम्हाला जो पुत्र होईल तो प्रभूची सेवा करेल. तो पुत्र कोण? म्हणून पाचारण कॅन्सल होत नाही. आणि म्हणून शौलाने काय केलं, छळ करायला सुरुवात केली. परंतु देव म्हणतो तो माझ्या निवडीतलं पात्र आहे. मग त्या पक्षातून देवाने ह्या पक्षात आणला ना त्याला, नाही का? म्हणून हे उदाहरण याचं झालं. परंतु इथं बसलेल्या जेवढ्यांना प्रभूच्या पाचारणात तुम्ही आहात ना, शिस्तीत काम करा. कसं कसं शिस्तीत. आता त्या काळामध्ये ते समुद्राच्या कडेला होते, म्हणून मासा आलाय. जर आपल्याला पायपीट करायला लावली ना त्यांनी, दौडो, त्याला काय आदेश आल्यावर जावं लागतं ना, बरोबर आहे. म्हणून महत्वाची गोष्ट, पाचारण कधी कॅन्सल होत नाही. आणि ते देखील आमच्यासाठी काय एक सन्मान नाही का? सेवा कार्य मोठा सन्मान नाही का? ते देखील धुळीतून उचलून अधिपतीच्या पंक्तीला बसवणार. आज मी पाहतो, ज्यावेळेस मी प्रभूमध्ये नव्हतो, लय काही गोष्टी नव्हत्या, परंतु आज मी तुम्हाला सांगतो, राजकीय क्षेत्रातला किती मोठा पुढारी असो, त्यांच्या लेवलला प्रभू बसवतो बरं का. कोणाच्या लेवलला? त्यांच्या लेवलला. ही कोणाची कृपा आहे? आणि ज्यावेळेस आपण पाहतो ना, हे बघ क्या बात आहे यार, किसने चुना उसने चुना. मग हा सन्मान नाही का? नेहमी ध्यानात घ्या. म्हणून पाचारण हे काय एक सन्मान आहे. आणि पाचारण कधी नष्ट होत नाही. 18वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर 17वी गोष्ट, प्रत्येक अश्रूची नोंद स्वर्गात ठेवली जाते. कशाची? प्रत्येक अश्रूची नोंद कुठं ठेवली जाते? स्वर्गामध्ये ठेवली जाते. हिजकिया राजावर संकट आलं आणि त्याने आपलं तोंड भिंतीकडे केलं आणि त्याने काय केलं? पश्चाताप केला, प्रार्थना केली, म्हणजे अश्रू ढाळले. आणि ते ढाळलेले अश्रू त्याचं जीवन बदलणारे ठरले. ढाळलेले अश्रू काय झाले? जीवन बदलणारे. त्या दिवशी परमेश्वराने त्याला किती वर्ष वाढवून दिले? 15 वर्ष. म्हणून देव आमच्या अश्रूची किंमत करतो. 18वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर वांझपण या कथेचा शेवट, वांझपण आमच्या कथेचा शेवट नाही. पवित्र शास्त्रामध्ये असे किती वांझ स्त्रिया आहेत का नाही? परंतु प्रत्येकीबद्दल देवाचं अभिवचन काय सांगतं की तो वांझ गृहिणीला आनंदी माता बनवणारा परमेश्वर आहे. म्हणून वांझपण फक्त लेकरा संदर्भात नाही बरं का. जीवनामध्ये आशीर्वाद नसणं हा देखील वांझपण आहे, नाही का? मग देव आमचं वांझपण काय करतो? आशीर्वादात बदलून टाकतो. 19 नंबर, स्तुती उन्नतीसाठी वातावरण तयार करते. स्तुती काय करते? आहे का इथं? काय नाव येऊ राहिलं? स्तुती उन्नतीसाठी काय तयार करते? पौल आणि सिला कुठं होते? जेलमध्ये. परंतु काय करत होते? स्तुती स्तवन. काय झालं? जेलचे दरवाजे उघडले गेले. म्हणून स्तुती काय करते? उन्नतीसाठी काय तयार करते? वातावरण तयार करते. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो ते जेलमधून काय झाले? बाहेर पडले. आणि शेवटचं 20वं, देवाचे गौरव त्याच्याद्वारे प्रगट होते. या सगळ्या गोष्टीद्वारे काय प्रगट होते? देवाचे गौरव. म्हणून नेहमी ध्यानात घ्या, कधीही दुःखी राहू नका, कारण आमचा अश्रू पुसणारा परमेश्वर आमच्या जवळ आहे, नाही का? म्हणून तो आम्हाला धुळीतून उचलून कुठं? अधिपतीच्या पंक्तीत बसवणारा परमेश्वर आहे. या वचनावर विश्वास ठेवा. आठवडाभर या वचनाचं मनन करा. मी तुम्हाला सांगेल, आजपासून देव अद्भुत काम तुमच्या जीवनात करणार आहे. परमेश्वर या वचनातून सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.